आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला फ्रेज ओळखायची. मी तुम्हाला फ्रेज आणि क्लॉज सांगितलं बघा. काय फरक आहे फ्रेज आणि क्लॉज मध्ये? फ्रेज आणि क्लॉज दोघं सुद्धा एक ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत, म्हणजे वर्ड्सचा ग्रुप आहे. फ्रेजला मिनिंग असतो, कम्प्लीट सेन्स नसतो. फ्रेज मिनिंग आहे, कम्प्लीट सेन्स नाही. क्लॉजला मिनिंग पण आहे आणि कम्प्लीट सेन्स सुद्धा आहे. का असतो क्लॉजला मिनिंग? तर आहे दोघाला सुद्धा. कम्प्लीट सेन्स का आहे क्लॉजला? कारण क्लॉज मध्ये सब्जेक्ट असतो स्वतःचा आणि प्रेडिकेट म्हणजे वर्ब सुद्धा असतो. आता इथंच बघा, त्यांनी विचारलं फ्रेज अंडरलाईन, ही एक फ्रेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिसतोय का सांगा बरं? विथ अ ब्रोकन हँडल. कुठून सब्जेक्ट घ्यायचा? कुठून तिथं एखादा वर्ब शोधायचा? फ्रेज मध्ये तुम्हाला भेटणार नाही. ओके. द अम्ब्रेला असं बरं, आता मी जर म्हटलं द अम्ब्रेला इज माइन, हा वाला पार्ट सोडून द्यायचा बरं का, हा वाचूच नका. आता बघा, द अम्ब्रेला इज माइन एक क्लॉज आहे कम्प्लीट, राईट? हे असतं क्लॉज, द अम्ब्रेला इज माइन. आता इथं मी लिहिलेलं आहे विथ अ ब्रोकन हँडल. हे जर आपण घेतलं, मग मला सांगा हा जो पार्ट आहे हा कशासाठी आलाय? कोणती अम्ब्रेला? विथ अ ब्रोकन हँडल, जिचं हँडल तुटलेलं आहे. मग इथं जो नाऊन आलाय, या नाऊन विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारी ही इथं फ्रेज आहे. मग मला सांगा, नाऊन विषयी एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो वर्ड असतो तो असतो ऍडजेक्टिव्ह. एक वर्ड असेल तर तो ऍडजेक्टिव्ह झाला, जर अनेक वर्ड्स असतील तर ती फ्रेज झाली, म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह फ्रेज म्हणता येईल. कळालं का? कुठे? दिस इज द आन्सर. द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. ही जी अम्ब्रेला आहे, म्हणजे ही जी फ्रेज आली आहे विथ अ ब्रोकन हँडल, ही आली कोणासाठी? एका नाऊनसाठी. नाऊन कोणता आहे? अम्ब्रेला. सॉरी, कळालंय? द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल, विथ अ ब्रोकन हँडल ही फ्रेज झाली, नाऊन साठी आली अम्ब्रेला या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी. ओके, म्हणून ती काय झाली? ऍडजेक्टिव्ह फ्रेज. जर एखाद्या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी येत असेल तर नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी कोण येतं? ऍडजेक्टिव्ह. जर ती फ्रेज असेल तर ऍडजेक्टिव्ह फ्रेज झाली. इतकं सिंपल आहे बघा. आन्सर आहे आपलं ऍडजेक्टिव्ह फ्रेज.